नमस्कार, लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। एकीकडे पावसानं हाहाकार माजवलाय तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी अबालवृद्धांना भटकंती करावी लागत आहे। हे दृश्य आहेत पाटोदा तालुक्यातील पारनेर ग्रुप पंचायत अंतर्गत येत असलेल्या कुटेवाडीची। मागील 1 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून ग्रामस्थांमध्ये पिण्याचं पाणी आणि सांडपाणी उपलब्ध करून देण्यात येत नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यानं ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे। कुटेवाडीत ऊसतोड कामगारांची संख्या जास्त असल्यानं वाडीत फक्त वृद्ध आणि शाळकरी विद्यार्थी राहत असल्यानं पाण्यासाठी भटकंती करताना अनावधानाने काही अपघात घडला तर या घटनेला जबाबदार कोण असा संतप्त सवाल करत ग्रामस्थांनी पंचायत समिती आणि तहसीलदार यांना निवेदन सादर करत 20 नोव्हेंबर रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। पाहुयात यावेळी ग्रामस्थ नेमकं काय म्हणाले। वैजयंता तुकाराम मेहरकर। आम्हाला 12 महिने झाले, 4 वर्ष झाले तसं, पण 12 महिने निस्पतच पाणी नाही। नळ योजना केली, आमच्याकडून 500 रुपये घेतले गाववाल्यांनी, समजायचं सरपंचांनी, समजायचं हे किंवा ह्या समजायचं ह्या तलाट्यांनी, आणि आम्हाला घरपट्टी भरायची, सगळं पाण्याला पाणी नाही, घरपट्टी भरायची आम्ही कोण्या तत्वानी पानपट्टी आम्हाला काही जर उलसक काढायचं म्हणलं तर आम्हाला आधी म्हणते तर तुम्ही पानपट्टी भरा। 1 वर्ष झालं पाणी नाही, आम्हाला चालता येत नाही, आमचे पोरं गेलेले देशावर, आम्ही पडलं हांडा घेऊन काय झालं तो याला जिम्मेदार कोण आहे? नाव अर्जुन निवृत्ती यादव। आम्हाला एक पाणी तर आम्हाला चालता येतं, काठ्या घेऊन तर काठी घ्यावं का येरून जाऊन हांडा भरून आणावा, काठ्या घेऊन चालतोच। पाणी 12 महिने झालं पाणीच नाही। आम्ही त्याला 4 बारा लोकांजवळ निरोप देतो, बाबा पाणी नाही, पाणी सोड, पण हा सोडतो करून त्यांनी 12 महिने पाणी सोडच नाही आम्हाला त्यांनी। आणि मग काल शेवटी आम्हाला तहसील जावं लागलं, आणि मग तहसीलला गेल्यानंतर मग मागं कुणाला तरी त्यांनी पाणी सोडायला लावलं त्यांनी। पण आता का आज 12 महिने आज काय करायचं, 1 दिवस सोडून काय करायचं? आणि त्याच्यानंतर अजूनही मी जो काय करणार आहे, ह्या त्यांनी जर चालू केलं तरी अजून 2 दिवसाला लगेच बंद होणार आहे पाणी। ते माणसाला पाणी नाही, आम्ही तर कधून मी 20,000 रुपये खर्च करून तर शेजारच्या लोकांच्या इथून ते बिचारे मला पाणी देतो, आम्ही घरी आणले मोटर टाकून। 12 महिन्यापासून कसलंच पाणी नाही आम्हाला। आणि म्हणा गेलं तर काय नसते, म्हणजे हा करू चालू म्हणते त्यांनी करीतच नाहीत। मग आता काय शेवटी पर्याय काय, मग शेवटी त्याच्यामुळे काल आम्ही अर्ज दिला। मोलगी ज्ञानदेव जाधवर, मी पारनेर ग्रामपंचायत सदस्य असून तिन्ही गावची आमची कुटेवाडी, पारनेर शिखरवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत आहे। तरी मी वारंवार मासिक मीटिंगमध्ये सुद्धा प्रश्न करतोय सरपंच ग्रामसेवक यांना की पाणी बघा, लोक काय दुसरं काही मागत नाही, पाणी आणि लाईट मागत आहेत। तर हे नुसते करू बघू सांगू, पाणीच नाही लोकांना। सध्या वयस्कर माणसं आहेत, मुलं त्यांचे कारखान्यावर गेलेत, पडलं हांडा घेऊन काही झालं, याला जिम्मेदार कोण? काल मी शिव्या खाल्ल्या लोकांच्या अगोदर मला म्हणले तू सदस्य, तू पाण्याची सोय कर। मी गावातल्या नागरिक घेऊन पाटोद्याला गेलो, तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं, BDO साहेब यांना निवेदन दिलं, तर काल कोणीतरी सांगून पाणी काल चालू केलेलं आहे, नाही तर आजपर्यंत पाणी नाही। ही जुनी टाकी आहे बघा, ही दिसती जलजीवनची टाकी सुद्धा कुठं नाही झाली, फक्त त्यांनी पाईपलाईन केली पण तिचा अजून उपयोग नाही। एअर खाणली, तिचा अजून रिंग नाही, त्याच्यात मोटर नाही। हे सध्या काल केली चालू, हे जुन्याच वेळ येऊन केलंय। आमचं म्हणणं आहे सध्या कुठून करा पण लोकांना पाणी द्या, आम्ही बाकी काहीच मागत नाही।